नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावलीच्या आजच्या भागामध्ये सावली गपचूपपणे मेहेंदळे हाऊसच्या बाहेर गाण्याचा रियाज करत असते। इकडे घरी जगन्नाथची बायको जगन्नाथला तुम्ही इतके स्वस्त कसे आहात असे विचारते। तेव्हा जगन्नाथ म्हणतो आपली लेक खूप सुंदर गायली आहे। तेव्हा अलका म्हणते हो गायली, पण त्यामुळे ती तारा सेमीफिनालेला पोहोचली ना। तेव्हा जगन्नाथ बोलतो अगं पोहोचू दे, सगळा खेळ हा फक्त माझ्या हातात आहे। इकडे भैरवी तारा जिंकणार म्हणून तिची मिरवणूक काढण्याची तयारीत असते। ताराला सांगते की शेवटी आपला दिवस आलेला आहे आणि तू जिंकल्यानंतर जी प्रसिद्धी आणि खूप सारे पैसे मिळणार आहे। तेव्हा तारा म्हणते तर जगन्नाथजीचं काय, ते आपल्याला इतक्या सहजासहजी जिंकू देतील? तेव्हा भैरवी म्हणते हो, तो काहीच करू शकणार नाही। एक तर स्पर्धेमध्ये इंदळे कुटुंब भक्कम बाजूने उभे आहेत, त्यामुळे तो काहीच करू शकणार नाही। आणि दुसरी म्हणजे मी असल्यामुळे तो जगन्नाथ आपलं काहीच वाकडं करू शकत नाही। मी तिलोत्तमाला सुद्धा बोलवलेलं आहे। उद्या ती त्याचा असा अपमान करणार आहे ना, तो कधीच पचवू शकणार नाही आहे। तेव्हा तारा म्हणते आई तिकडे कोणाला कळलंच नाही की मी गात नाही आहे। तेव्हा भैरवी म्हणते हो, कोणाला कळणारच नाही आहे। मग तारा म्हणते उद्या सावली काही गडबड तर नाही ना करणार? तेव्हा भैरवी म्हणते तू त्याची काळजी करू नको, ती उलट उद्या जिंकण्याची तयारीसुद्धा करत असेल आणि जिंकणार आपणच, हेच अंतिम सत्य आहे। सावली रियाज करत असताना तिला शोधत शोधत अस्मी तिकडे पोचते। अस्मीचा पाय चुकून कचऱ्याच्या डब्याला लागतो, तेव्हा खाडकन असा आवाज येतो। तेव्हा सावली सगळं लपवून टाकते आणि आतमध्ये अस्मी आल्यावर अस्मीला तिथे काहीच मिळत नाही। तेव्हा ती तिला विचारते इतक्या रात्री इथे काय करते? तेव्हा सावली खोली आवरण्याचं निमित्त पुढे दाखवते। तेव्हा अस्मी काही न सापडल्यामुळे बाहेर येते आणि मनोमन म्हणते उद्या मी असा खेळ खेळणार आहे ना, तेव्हा मला कळेलच की भैरवी आणि तुझं नेमकं काय कनेक्शन आहे ते। इकडे दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशनच्या ठिकाणी तारा आणि भैरवी रेडी होऊन सावलीची वाट बघत असतात। तेव्हा तिथे पिंकू शेठ म्हात्रेसुद्धा येतो। सावली रिक्षा पकडून कॉम्पिटिशनला जाण्याच्या तयारीत असते, तेव्हा रिक्षेसमोर अस्मी मुद्दामून येऊन धडकते आणि स्वतःला खूप लागलं असल्याचं नाटक करते आणि सावलीला रिक्वेस्ट करते की तिला हॉस्पिटलला घेऊन जा। कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पत्रकार पिंटू म्हात्रेचा इंटरव्ह्यू घेतात। भैरवी सावलीला कॉल करत असते, पण ती कॉल उचलत नसल्यामुळे ती खूप पॅनिक होते। तेवढ्यात तिलोत्तमा आणि मेहेंदळे कुटुंबीय तिथे येतात। तिलोत्तमा ताराला शुभेच्छा देते आणि तू जिंकणारच असं सुद्धा सांगते। सारंग सावली कुठे असल्याचं विचारतो, तेव्हा भैरवी म्हणते तिकडे आलेलीच नाही आहे। तेव्हा सारंग म्हणतो ती तर आमच्या आधी निघालेली आहे। तेव्हा तिलोत्तमा म्हणते की ती नाही आली तर काय फरक पडणार आहे, तिला उलट कळू दे की तिच्या वाचून तुमचं काहीही अडत नाही। आता मात्र भैरवीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं। अस्मी नाटक सुरूच करत असते। सावली चलाखीने अस्मीच्या हातात इन्स्पेक्टर देवाचा हात देऊन तिथून सटकते। इकडे कार्यक्रमाची प्रस्तावना सुरू असते, तेव्हा तिलोत्तमा जज समोर येऊन सांगते कलेची पारख असणाराच या कॉम्पिटिशनचं जजमेंट करू शकतो आणि जगन्नाथला तुझं हे परीक्षेचं परीक्षण करण्याची लायकी नाही आहे असं सांगते। तेव्हा जगन्नाथ म्हणतो हो, मला हे तुमचं बोलणं पटलं आहे, त्यामुळे मी मागे जाऊन बसतो आणि ह्या कलेचा आनंद घेतो। आणि तो जजची खुर्ची सोडतो आणि मागे जाऊन बसतो। इकडे भैरवी आणि ताराला टेन्शन झालेलं असतं, तेव्हा सोहम येऊन विचारतो की काय झालं, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा तारा म्हणते की सावली आलेली नाही आहे। तेव्हा सोहम म्हणतो की दादाशी आताच बोलणं झालेलं आहे, तेव्हा सावली वहिनी येतच आहे। तितक्यात सावली तिथे पोचते आणि भैरवी आणि ताराच्या जीवात जीव येतो। भैरवी सावलीला आतमध्ये घेऊन जाते, मागोमाग सारंगसुद्धा जातो। भैरवी तिला विचारते आज का उशीर केला? सावली काय बोलणार? तितक्यात ती म्हणते शांत बस आणि घशाला जरा आराम दे आणि पाणी पी आणि गाण्याला सुरुवात कर असं बोलून निघून जाते। सावली विठुरायाची मूर्ती बाहेर काढते, विठुरायाला नमस्कार करते आणि आजचा भाग संपतो। धन्यवाद।